चला मनोज, टीम थोडीशी बाहेर घ्या. 3 फक्त गोलंदाज आमच्याकडे पाठवा. बाकी टीम, सगळी टीम सर्कलच्या बाहेर. बाकी सर्वांनी आम्हाला हेल्प केलेली आहे. चला सर्कलच्या बाहेर जायचं प्लीज, रिक्वेस्ट आहे. जास्त वेळ घेऊ नका, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. टीम तयार, टीम तयार. जास्त वेळ घेऊ नका. बॉलआउटचा थरार या ठिकाणी सुरू होतोय. प्रसाददीप जॉईन आहेत आणि हे वेगळेपण या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. सांगे प्रीमियर लीग 2024-25. चला पहिला बॉलर अमेझिंग. फुलटॉस अलाउड नाहीये. तिन्ही संघांनी गोष्ट लक्षात ठेवा. फुलटॉस अलाउड नाहीये. बॉल पिचिंग होणं इम्पॉर्टंट आहे. गोलंदाज आहे सरफराज नवाज. अमेजिंग असोलना बॉलर है सरफराज नवाज. बॉल आउट और बॉल आउट के लिए बिल्कुल आप तैयार है तो जोरदार तालियों के साथ शुरुआत करने जा रहे हैं. एक बार फिर जोरदार तालियां दोस्तों, कमान. सरफराज नवाज. नेक्स्ट टीम तिरुपती. अक्षय पाटील मोन्या. तिरुपती संघाकडनं आपलं नशीब आता आजमावेल तो बॉलआउटचं अक्षय पाटील. नेक्स्ट टीम आहे तिरुपती सावर्डे आणि गोलंदाज आहे अक्षय पाटील. ओ जस्ट मिस. हलकासा बाजून चेंडू निघून गेलाय. फुंकर घालून विकेटला. या तिसरी संधी आपण देऊया, ते म्हणजेच साई जय बोडगेश्वर आणि बॉलर आहे मयूर वाघमारे. शिकार करना ये भी जानते हैं और फिलहाल क्या इनका टारगेट है. नितिन भाटू के पीछे है, विकेट के पीछे. मयूर वाघमारे तैयार. प्रसाद इंटरेस्टिंग है. सांगी प्रीमियर लीग में बॉल आउट. ओ जस्ट मिस्ड. चला अगेन संधी असेल पुन्हा ती म्हणजेच अमेझिंग असेल ना. टी कॅप्टन आपला गोलंदाज पाठवा. नरेश आसोंडेकर गोलंदाजीसाठी येतोय. नरेश आसोंडेकर सेकंड चान्स. दर्शन मागे कॅमेरा आहे, जरा प्लीज या साईडला या ना, थोडंसं या बाजूला या. हां लेफ्टला ये इकडे. टीम के कप्तान फिलहाल बॉल आउट के लिए तैयार. नरेश. सेकंड चान्स फॉर अमेझिंग असोलना. आणि स्वतः कॅप्टन आहे, संघ नाही काय बघायचं आहे. इथे स्टिक हिट करणार का. यष्टीच्या मागे मतीन खान विकेट कीपर. ऑल द बेस्ट. ओ मिस खूप लवकर पिचिंग झालंय. चला तिरुपती सावर्डे नेक्स्ट बॉलर. तिरुपति सावर्डे सेकंड चांस. बॉलर है श्रीकांत मोलगी अर्थात शिरोविक. किसी भी टीम का खाता नहीं खुला है तो अब फिलहाल बहुत इंटरेस्टिंग हो जाएगा. बॉल आउट तिरुपति सावर्डे. 30 स्टंप आपके सामने है और आपको टारगेट करना है, लेकिन बॉल जो है टप्पा खाने के बाद जानी चाहिए, तब जाकर आपको वो पॉइंट मिलेगा. तिरुपति सावर्डे. ओ तिरुपति सावर्डे टीम ने खाता खोला है. खुशी का कोई ठिकाना नहीं है. अच्छा टारगेट था. क्या बात है जबरदस्त. इथे मात्र आनंदाला पारावर नाही राहिला प्रशांत. आणि
दुसरा चान्स होता, दुसऱ्या चान्समध्ये मात्र स्टिक हिट केली आहे आणि अजूनही आम्ही या स्पर्धेमध्ये आहोत हे मात्र श्रीकांत मुलगीने म्हणजे शिरविकने दाखवून दिले. क्या बात है प्रसाद, इसका मतलब है बाकी टीमों के ऊपर प्रेशर जरूर बनेगा. क्या बात है. तिरुपति रोहन साबरने खाता साळगावकर खोला. तिसरा अटेम्प्ट असेल, तिसरा चान्स असेल, तिसरी संधी असेल ती साई जय बोडगेश्वर त्यांचं सुद्धा खातं उघडलं नाही अजून, पण अजून एक संधी असणार आहे. रोहन साळगावकर बॉल आउट इन SPL 2024. ओ जस्ट मिस. पुन्हा त्या चेंडून बघतो की फ्लाय होत आहे विकेट वरून आणि ती दुसरी संधी सुद्धा हुकली आहे साई जय बोडगेश्वर संघाची. तिसरा अटेम्प्ट साठी, तिसऱ्या संधीसाठी सोहेल शेख, अपकमिंग टॅलेंट फ्रॉम सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये सुद्धा मात्र जबरदस्त खेळ केला होता आणि कुडाचा खेळाडू बॉलिंग मार्कवर आपलं नशीब आजमावण्यासाठी येतो तो अमेझिंग असोलना या संघाकडून. प्रशांत. तिरुपति सावरने ने अपना खाता खोला. इनको भी एक बार फिर बहुत बड़ा अवसर है. यंग खिलाड़ी, यंग गेंदबाज. ओ नहीं नहीं, इस बार ज्यादा एफर्ट, लेग स्टंप के बाहर गेंद, इसका कुछ ज्यादा फायदा ही नहीं होगा. तिरुपति सावरने का आत्मविश्वास 7वें आसमान पर है और मैं देख रहा हूँ संजय पाकले को बहुत खुश लग रहे हैं, दत्त प्रसाद बहुत खुश लग रहे हैं. एक बार दोबारा कोशिश करेंगे. टारगेट एक बार फिर इनका है स्टंप को, एक बार फिर स्टंप की तरफ जाएंगे. कोशिश तो पहली बार सफल हुई है. इन्होंने खाता खोला है, एक बार फिर प्रेशर बनाने का प्रयास निश्चितच टीम के ऊपर जरूर होगा. सूर्य नायडू येतोय, तिसरा गोलंदाज वापरण्यात येतोय. ऑलरेडी एकदा त्याने हिट केलेला आहे. ओ मिस द लाईन आणि तिसरी संधी इथे मात्र हुकली, पण ऑलरेडी त्यांच्याकडे एक पॉइंट आहे. एकदा त्यांनी स्टिक हिट केली आहे. लक्षात ठेवा, आता मात्र हे 3 गोलंदाज झाल्यानंतर पुन्हा तर तुम्हाला 3 गोलंदाज फ्रेश वापरायचे आहेत बाकीच्या टीमसाठी, असं माझं म्हणणं आहे. एक ऑलरेडी आपण बघतोय की आता एक शेवटची संधी आहे पहिल्या राऊंडची आणि संघ आहे तो साई जय बोडगेश्वर. नो बॉल. इट्स अ नो बॉल. राईट डिसिजन फ्रॉम अंपायर. नो बॉल म्हणजे काय तर पहिल्या राऊंड मधून क्वालिफाय झालाय तिरुपती सावर्डे संघ. आता या दोन संघांमध्ये दोन संघांमध्ये फाईट असणार आहे. नो बॉल, खूप मोठा नो बॉल होता हा. क्रीजच्या खूप बाहेर त्याने पाय टाकला होता आणि याचं आम्ही स्वतःहून बघतोय. आम्ही क्लोज इथे डिसिजन आहे आणि त्या मात्र बघतोय की आता दोन संघांमध्ये न्यू फ्रेश बॉलर अमेझिंग असोलना आणि साई जय बोडगेश्वर, दोन्ही संघांना आता फ्रेश 3 बॉलर घेऊन यायचे आहेत. तिरुपति सावरने का कांग्रेचुलेशन, बहुत ही शानदार प्रदर्शन बॉल आउट में आपका रहा. विश्वनाथ तुमच्या बाजूचे प्लेयर जरा तिकडे पाठवा. पाठी झालं सांगितलं. चला मागे तिकडे बाउंड्रीच्या बाहेर, सर्कलच्या बाहेर थांबा. ते विकेट किपर तिकडे थांबा, बाकीचे काढू तिकडे. One team qualify for the Sangam Premier League semi-final. First team to the semi-final. उपांत्य फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ. ओ चेंडू जास्त राईज होतोय. पहिली संधी हुकली आहे. अमेझिंग असोलना समीर वेंगुर्लेकरने प्रयत्न केला आणि प्रयत्नाला यश मिळत नाहीये. राजेश सोरटे अत्यंत अनुभवी गोलंदाज, त्यांचा स्ट्राईक गोलंदाज, ओपनिंग गोलंदाज आता मात्र आपलं नशीब आजमावेल. अभी जो गेंदबाजी बिना लेंथ बॉल ज्यादा एक बार फिर ताकत लगा थी, कंधों का ज्यादा इस्तेमाल हुआ था और इसीलिए फायदा नहीं हुआ आपका. अब राजेश सोटे तैयार, अनुशासन के लिए जाने जाते. वही बात, लेंथ बॉल आप डाल रहे हैं और इसके कारण टप्पा खाने के बाद नुकसान मिल रहा है. स्टंप के ऊपर से गेंद चली गई. दर्शन बांदेकर दर्शन बांदेकर स्टंप के बाहर गेंद है और टिप्पा भी अगर देखे तो गुल्डन स्पॉट पर खेला गया था. सुहास पवार, तिरुपति साबरने टीम बहुत खुश लग रही है, कुछ का कोई ठिकाना नहीं है. सुहास पवार नेक्स्ट बॉल. सुहास के लिए समर्थन मिल रहा है, उनके समर्थक तालियां बजाते हुए.
ओ गैर मामला था. लास्ट बट लीस्ट आखिरी कोशिश, और उसके बाद में अगर नतीजा नहीं निकलता है, गुरशान, ओ करीबी मामला था, करीबी मामला था. प्रसन्न पाटील आ रहे हैं. अगर यहाँ आपको सफलता नहीं मिलती है या नतीजा नहीं निकलता है तो एक और ऑप्शन है प्रसाद जी. सडन डेथ असणार आहे. जर इथे प्रसन्न मिस करतोय लाईन, ही लास्ट चान्स आहे. आणि जर ही लाईन मिस करतोय, जर हिट केलं नाही तर सडन डेथ असेल. दोन्ही संघांमध्ये एक एक चान्स मिळेल तुम्हाला प्रत्येकी पाठोपाठ. प्रसन्न पाटील. हो, डायरेक्ट होता हा चेंडू. चला सडन डेथ साठी रेडी राहा. जो कोणी पहिला हिट करेल तो क्वालिफाय होऊन जाईल. कोई भी खिलाड़ी आके एक बार फिर टारगेट को कर सकता है. जो पहली कोशिश में वो कामयाबी पाए, वो एक एक मौका आपको मिल सकता है. एक एक मौका आपको मिलेगा. सांगे प्रीमियर लीग 2024 बॉल आउट का गोलंदाजी गुरुशांत. अमेझिंग असोलला. Oh, just missed, just missed. शुभम. अभी भी ये पता नहीं चल रहा है कि कौन सी टीम क्वालिफाई होने वाली है. तिरुपति साबरडे बहुत खुश लग रहे. दत्ता प्रसाद को मैंने देखा. संजय पाकली बहुत खुश. शुभम. शुभम शेलके. इस बार मिस किया लेग स्टंप को. नेक्स्ट बॉलर असुल्ला. अमेजिंग असुल्ला. सांगे प्रीमियर लीग 2024 में तीसरे दिन का खेल. बॉल आउट. बॉल आउट का थ्रिल. नवाज, सरफराज नवाज तैयार. कर भी मामला था. ज्यादा गति नहीं है लेकिन टारगेट को हिट करने की कोशिश, स्टंप को हिट करने का प्रयास. मयूर बागमारे. क्या मयूर बागमारे इस बार शिकार करेंगे? बॉल आउट. सांकी प्रीमियर लीग 2024 तीसरे दिन का खेल. शाम का सत्र. इक्वल पॉइंट. नितिन विकेट के पीछे. आज के दिन की अगर कहानी देखें तो मयूर बागमारे के लिए बहुत अच्छी रही है. मैन ऑफ द मैच रहे खिलाड़ी. ओह, अमेजिंग असुल्ला को मौका मिलेगा. मयूर बागमारे अनसक्सेसफुल. तो अब फिलहाल विकी नायक. अमेजिंग सांगे प्रीमियर लीग
बॉल आउट आप देख रहे हैं, बॉल आउट का दिल रहा है, दिल कौन क्वालिफाई होगा, कौन क्वालिफाई होगा। ओह, ले बॉल डाला, टप्पा खाने के बाद उछाल। ऑलराइट, ऑल सेट। लेग स्टंप के बाहर, मौका दोनों के पास है, लेकिन अर्जुन का निशाना कौन लगाएगा। रिपीट गोलंदाज येऊ शकतात आता, मात्र या ट्रायलसाठी रिपीट गोलंदाज येऊ शकतात, फक्त एका पाठोपाठ एक नाही, एक गोलंदाज गॅप सोडून यायला पाहिजे. हा, कंटिन्यू येऊ शकत नाही. फुल टॉस से बात नहीं बनेगी, आपको वो टिप्पा, टिप्पा बहुत महत्वपूर्ण है। तो अमेजिंग के अभी भी देखिए बात नहीं बन रही है, कॉन्टेस्ट जारी है, बहुत ही जबरदस्त। शुभम तैयार, दर्शक समर्थन दे रहे हैं और एक अच्छा बैटल। शुभम तैयार, छोटे रनों के साथ एक टीम को क्वालिफाई करना है। इट्स नो बॉल, इट्स नो बॉल। अमेजिंग असुल्ला के कप्तान धीरे धीरे आ रहे हैं, नरेश जी। प्रसाद जी, वो अर्जुन का निशाना कौन लगाएगा। इथे मात्र मी म्हणेन की नरेश सासोंडेकर निश्चितच डाऊट आहे की मला, की म्हणजे तो करू शकतो हिट, कारण तेवढा तो चांगला गोलंदाज आहे आणि खास करून यॉर्करसाठी जाणला जातो. छोटे रन के साथ मगाशी आपण बघितलं ओव्हर द विकेट, आता राऊंड द विकेट अटॅक करेल स्टिक हिटसाठी. ऑल द बेस्ट. करीबी मामला, ओवर द विकेट बात नहीं बनी, राउंड द विकेट बात नहीं बनी है। अब फिलहाल रोहन साळगावकर दोबारा आ सकते हैं, लेकिन बैक टू बैक आपको नहीं आना है। रोहन साळगावकर, सांघी प्रीमियर लीग 2024, बॉल आउट का थ्रिल। ये ड्रामा समाप्त नहीं हो रहा है, दर्शक एंजॉय करते हुए। इस बार सोच बहुत बढ़िया थी, लेकिन गेंद स्टंप के अंदर नहीं थी। पण इथे मात्र जर प्रशांत आपण जर लक्ष दिलं तर टीम मध्ये कमी पण प्रेक्षकांमध्ये जास्त उत्साह आहे की त्यांचा फेवरेट गोलंदाज येऊ दे. जी, सरफराची मागणी भरपूर करतायत. गुरुशान सफल गेंदबाज है। ओ, सफल गेंदबाज। रुके 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 सेलिब्रेशन करने के लिए आए थे अमेजिंग असोला के सारे खिलाड़ी। एक बार फिर हो सकता है, ये सारी चीजें हो सकती है, इतनी मेहनत की है और उसके बाद में गुरुशांत ने अपना काम किया, लेकिन बात अभी भी समाप्त नहीं हुई है। ये हाई वोल्टेज ड्रामा है बॉल आउट का। आता जे काही सगळं आहे ते मयूर वाघमारेच्या हातामध्ये आहे. जर तो हिट करतोय तर ह्या गोष्टी आता कंटिन्यू होतीलच. ये भी सफल है, गुरुशांत जैसे सफल गेंदबाज पूरे टूर्नामेंट में, उसी तरह से मयूर वाघमारे मैन ऑफ द मैच बने, तो ये अच्छी कॉन्टेस्ट है। अमेजिंग असोला, खुशी का कोई ठिकाना नहीं है, सेलिब्रेशन कर रहे हैं। सांगे प्रीमियर लीग 2024-25 में तीसरे दिन में बॉल आउट।
आमचे कमिटी मेंबर दोन्ही संघ जे क्वालिफाय झाले त्यांच्यासाठी एक सूचना आहे. तिरुपती सावर्डे संजय पाकळे, जर आपण अनाउन्समेंट ऐकत असाल तर एक सूचना लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर अमेझिंग असोला नरेश आपल्यासाठी सुद्धा सूचना आहे. टॉपमध्ये तिरुपती सावर्डे राहिला आहे तुमच्या ग्रुपमधून आजच्या दिवसामधून, आणि सेकंडमध्ये नरेश सासवंडेकरचा अमेझिंग असोल ना. आणि जेव्हा बाकीच्या 8 संघातून जेव्हा 2 संघ क्वालिफाय होतील ते क्रॉस ठेवले जातील याची मात्र नोंद घ्यायची आहे. त्यांच्या ग्रुपमधून जो संघ टॉपला असेल तो अमेझिंग असोला सोबत खेळेल, आणि दुसऱ्या नंबरला जो असेल तो तिरुपती सावर्डे संघासोबत खेळेल. चला, संतोष नाईक आमचे बड्डे बॉय. वज्र स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबचे आमचे ऑफिशियल कमिटी मेंबर आहेत संतोष नाईक, आणि त्यांचाच वाढदिवस आपण इथे सेलिब्रेट करत आहोत थोड्याच वेळामध्ये. TennisCricket.in ची टीम, आमचे सर्व पंच आमच्यासोबत या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. म्हणजेच बंटी केरकर, विश्वनाथ लिंगायत, अविनाश बंगाळ, TennisCricket.in ची पूर्ण टीम, गौरव सावंत, ओमकार सावंत, शाहरुख शेख, संदेश कंठे, विघ्नेश प्रभू, सुमित तिवारी, जय आणि कुणाल दायरे, आणि आमच्यासोबत आमचे गुणसंख्यक लेखक विराज तेंडुलकर, लवेश धुळे, TennisCricket.in चे ऑफिशियल मेंबर, आणि आमचे दक्ष साऊंडचे धीरज नाईक सुद्धा उपस्थित आहेत. सर्वांच्या तर्फे संतोष नाईक यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे.